सर्वांना जय येशू. तर आज या विशेष वचनावरती आपण चर्चा करणार आहेत. तर जे वचन आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या या जीवनामध्ये प्रत्येकच्या टायमावरती आपण जेव्हा लोकांच्या सहवासात येतो आणि आपण प्रभूमध्ये आहो हे त्यांना माहिती आहे. आणि त्यांनी जेव्हा टायमावरती आपला काही प्रश्न विचारला, तर तुम्ही प्रभू येशूमध्ये तुम्ही जाता का? आणि आपण नाकारतो म्हणजे त्याला नाही असं म्हणतो. तर त्याचे परिणाम काय आहे आणि ते वचन आपल्याला काय सांगत आहे त्यावर थोडीशी चर्चा करणार आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण सुरुवातीला पहिले वचन वाचू आणि त्याच्यावर आपण चर्चा करू. तर वचन आपले मत्तई 10 याचा 33वा जे वचन आहे, मत्तई 10 अध्याय 33वं वचन. तर या वचनामध्ये प्रभूने आपल्याला काय सांगितलंय ते आपण सुरुवातीला वाचू. इथे पहा, पण जो कोणी माणसासमोर मला नाकारेल, त्याला मीही बाप जो आकाशात आहे त्याच्या समोर नाकारेल. हे बघा प्रभूने कसं आपल्याला सांगितलं आहे वचनामध्ये. तर आज बरेचशा ठिकाणी आपण कुठे कामावर असतो, कंपनीत आहे. माझ्या समोर पण एक आलेलं कालचंच उदाहरण आहे आणि त्याच्यावरूनच हा व्हिडिओ बनवत आहे. तर काल असा प्रसंग आला, की त्यांना माहिती नव्हतं, की मी प्रभूमध्ये जात आहे असं आणि अचानक त्यांनी विचारलं मला, की "तू ईसाई आहे का?" म्हणजे ते हिंदीमध्ये सांगितलं, "तू ईसाई आहे का?" ईसाई ईसाईचा अर्थ म्हणजे धर्म तो, म्हणजे आपला ख्रिश्चन धर्म सांगतात त्याला. तर "तू म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये आहे का?" असं त्याने विचारलंय. तर त्यांना मी असं उत्तर दिले, की "मी विश्वास आहे, येशू विश्वास आहे. येशूवर विश्वास ठेवणारा आणि त्याला अंगीकार केलेला असा मी आहे. तर त्याला मी जात धर्म वगैरे त्याच्यामध्ये बदललं नाही." हे मी त्यांना सांगितलंय. तर अशा प्रकारे आपल्याला माणसासमोर येशूला नाकारायचं नाही आहे. ते बघा वचन आपल्याला हे ध्यानात ठेवा. आतापर्यंत नाकारलं असेल तर प्रभूकडे क्षमा मागा आणि आपण जेव्हा विचारले तर आपल्याला सांगायचे की होय, मी प्रभूमध्ये आहे, मी येशूमध्ये आहे. मी येशूचा विश्वास आहे, मी येशूला अंगीकार केलेला आहे, असं आपल्याला सांगायचं आहे आणि लोकांसमोर नाकारायचे नाही. तर हे बघा वचन डोळ्यासमोर तुम्ही आठवा. कधी पण आपल्याला विचारले तर होय, मी विश्वास आहे. मी जात धर्म वगैरे काही बदललेला नाही आहे. मी येशूवर विश्वास ठेवत आहे. मी देव स्वीकार केलेला आहे. असं सांगायचं आणि ते वचन आहे जे आहे ते ध्यानात ठेवा. मत्तई याचा 10वा अध्याय आणि 33वं वचन या वचनामध्ये आपल्याला सांगितलं आहे प्रभूनी. पण जो कोणी माणसासमोर मला नाकारेल, त्याला मीही बाप जो आकाशात आहे त्याच्यासमोर नाकारेल. तर हे वचन डोळ्यासमोर ठेवा आणि आपण घाबरायचे नाही आहे. प्रभूवर आपण विश्वास ठेवतो, तर आपल्याला घाबरायचे नाही आहे. कारण की प्रभू हा आपल्या शेवटपर्यंत आपल्या जवळ आहे. पहा, मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. तर हा जे जे प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे, ते त्याच्यावर विश्वास ठेवा आणि शेवटपर्यंत विश्वासी राहा आणि अशा आज ब ठिकठिकाणी आपल्याला मात करायची आहे, आपल्याला सुवार्ता सांगायची आहे. तर आपली ती हिंमत, ती धीरता आपल्याला पाहिजे. तर आपल्याला असं खचून नाही जायचं कुठे. तर आपल्याला प्रभूमध्ये शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे आणि प्रभूची सुवार्ता सांगायची आहे. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच एक म्हणजे मदतगार वाटेल आणि यातून तुम्हाला शिकण्यासारखं भेटेल. तुम्हाला ठिकठिकाणी असे मोड येतील, की तिथे तुम्हाला म्हणजे ते विचारतील, "प्रभूमध्ये तू आहे का?" असे ते. तर ते होय, असं सांगायचं आणि जे वचन आहे ते डोळ्यासमोर ठेवायचं, सांगायचं, "होय, जे झालं ते प्रभू आपल्याला मार्ग दाखवेल." तर घाबरायचे काही कारण नाही आहे आणि जो आपला निर्माणकर्ता परमेश्वर आहे, त्याचे आपली माणसं आहोत, आपले देवाचे लोक आहोत. तर आपल्याला घाबरायची काही आवश्यकता आहे. तर घाबरायचे नाही आहे आणि प्रत्येक मोडवर आपल्याला येशूचं नावही घ्यायचं आहे. तर आज छोटासा व्हिडिओ मी इथे थांबवतो. तर मित्रांनो, चला जय येशू. बाय बाय.